न्यूज चॅनल तर त्याच्यापेक्षा डेंजरस बनलेले आहेत आजकाल. हे लिमिटेड थिंकिंग आहे ना, की जग संपत आलंय, आता एलियन येणार, समुद्र होणार, सूर्य पृथ्वीवरती येणार, काय नाहीत बातम्या देत. आणि ही खूप चांगली, खूप महत्वाची स्किल आहे पूर्ण फॅमिलीसाठी. कारण की अफेक्ट सगळेजण होत आहे. लहानपणापासून तुम्ही त्याला जे काय दिलंय, कालपासून, परवापासून, गेल्या महिन्यापासून, गेल्या वर्षीपासून जे काय दिलंय, त्याचा परिणाम तो त्याला रिवायर करता येतो. की आत्ताचं जग आहे सोशल मीडिया, व्हॉट्सअप फॉरवर्ड्स जे आपण बघतो, करतो, फेक न्यूज, ऍडव्हर्टायझिंग, पीअर प्रेशर. दॅट इज क्रिटिकल थिंकिंग. विवेचनात्मक विचार. आपण सगळे विचार करतो. आता सध्या तुमच्या डोक्यात चालू आहेत विचार. यस. जसं तुम्हाला समजू लागले तसे विचार तुमच्या सोबत आहेत आणि शेवटपर्यंत ते राहणार आहेत. आता हे विचार बनण्याचे कारण आपण लास्ट सेशन मध्ये बघितले होते. आपण काय खातो, आपण काय बोलतो, आपण काय पाहतो, आपण काय ऐकतो, या सगळ्यातून विचार तयार होतात. कधी तुम्हाला त्याचे विश्लेषण करायचं झालं तर दोन लहान लेकरं असे इमॅजिन करायचे आणि दोघांची जडणघडण लक्षात घ्यायची. एकाला सगळ्या वाईटच गोष्टी दिल्या, फेलियर अशा काही गोष्टी दिल्या, डाएट त्याचा एकदम इनप्रॉपर ठेवला, तर तो मोठ्यापणी कसा घडेल, त्याचे विचार कसे असतील. आणि एकाला सगळ्याच गोष्टी चांगल्या मिळाल्या, शुद्ध मिळाल्या, सात्विक विचार मिळाले, चांगले विचार, चांगली भाषा, चांगलं पाहायला मिळालं, तर दोघं जेव्हा मोठे होतील कम्प्लिटली वेगळे असतील, भले ते दोघं भाऊ असू द्या. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आपण करतोय त्यातून आपले विचार बनतायत. आणि ह्याला जर नियंत्रणात करायचंय, चांगले विचार जर आणायचे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जर चांगलं बनायचंय, तर आपण जे लास्ट सेशन मध्ये बघितलं होते त्या गोष्टी नियंत्रणात आणायच्या. आपला डाएट, आपली वाचा, आपण काय ऐकतोय, आपण काय पाहतोय, झाले तुमचे विचार छान होतील. बट याच्यानंतरही देर आर लॉट ऑफ डिस्ट्रॅक्शन्स. मीडिया, सोशल मीडिया, OTT है ना, आजकालचे मूवीज, म्युझिक, आजकालचे आजूबाजूच्या लोकांचे विचार, या सगळ्यांमुळे सुद्धा आपले विचार प्रभावित होतात. जर तुम्ही अशा 10 लोकांच्या ग्रुपमध्ये आहेत जे लगभग नेहमीच कॉन्स्पिरसी थेअरीवर बोलतायत, जग संपणार आहे, डिपॉप्युलेशन किंवा खतरनाक गोष्टींवरती बोलणं, सगळं संपत चाललंय, अशा गोष्टींवर बोलणं ज्यांचं आहे, ज्यांना रस आहे, त्याच्यात तुम्ही राहिलात, तुम्ही फ्रेश आहेत, तुम्ही त्यांच्यामध्ये गेलाय, 2-3 महिने राहिलाय, तुमचे विचार पण लगभग तसे होऊन जातील. बायोलॉजीचा पण रूल आहे. माकडासोबत जर आपल्याला काही दिवस बंद केलं तर आपल्या याच्यामध्ये पण ते गुण येऊ लागतात. आपण माकडासारखं बिहेव करायला लागतो. तर माणसं त्याच्यापेक्षा इव्हॉल्ड आहेत, पॉवरफुल आहेत, त्यांचे विचार पॉवरफुल आहेत. मग आपण कोणत्या लोकांमध्ये राहतोय, आपण कोणती गोष्ट पाहतोय, ती आपल्या कामाची पण आहे की नाही, आपल्या डोक्यात जे विचार येत आहेत ते आपल्या कामाचे आहेत की नाहीत. कारण की जर तुम्ही मानवाचा जन्म घेतलाय किंवा इथे आहेत तर तुमच्या सगळ्यांकडे टार्गेट्स आहेत, ध्येय आहेत, स्वप्न आहेत, प्रत्येकाकडे आहेत. प्रत्येकाकडे काय ना काय ते टार्गेट आहे. मग तुमच्या डोक्यात जर विचार असा चालू आहे जो टार्गेटशी संलग्नित नाहीये, अकॉर्डिंग टू दॅट पर्टिक्युलर टार्गेट नाहीयेत ते विचार, काढून टाका त्यांना. आणि ते काढण्यासाठीच, त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठीच आजचं सेशन आहे. क्रिटिकल थिंकिंग, विवेचनात्मक विचार, विचारांवरती विचार करा. आणि ही खूप चांगली, खूप महत्वाची स्किल आहे पूर्ण फॅमिलीसाठी. कारण की अफेक्ट सगळेजण होत आहेत. विचार सगळ्यांचे बदलत आहेत. फॅमिली, फ्रेंड्स एकमेकांना खूप जास्त प्रभावित करत असतात. ते पूर्ण फॅमिलीच जर ही स्किल अडॅप्ट करते तर निश्चितच ती फॅमिली खूप पुढे जाऊ शकते, सक्सेस होऊ शकते. कारण की सक्सेस न होण्याचं कारण म्हणजे काय, डिस्ट्रॅक्शन होणं. आणि डिस्ट्रॅक्ट होतोय म्हणजे काय, ते विचार बदलतायत. डिस्ट्रॅक्ट होतोय म्हणजे काय, विचारच बदलतात ना, त्यालाच आपण म्हणतो ना डिस्ट्रॅक्ट होणं. जर ते ऑन द वे आहेत तर यश मिळणार, ध्येयाची होणार, त्या दिशेने तुमची वाटचाल चालू आहे. तो पूर्ण फॅमिलीनं हे अडॅप्ट करायचं आहे. आता ही क्रिटिकल थिंकिंग का महत्वाची आहे, का मॅटर करते ती सगळ्या फॅमिलीसाठी. तर आपण सध्या बघतोय की आत्ताचं जग आहे सोशल मीडिया, व्हॉट्सअप फॉरवर्ड्स जे आपण बघतो, करतो, फेक न्यूज, ऍडव्हर्टायझिंग, पीअर प्रेशर, मित्रांचा जो काही इम्पॅक्ट आपल्यावरती होत असतो, सहचार्यांचा, आहे की नाही सगळं. आज जगामध्ये हेच आहे की नाही. आपली बघा ना, तुम्ही स्वतःची लाईफ पण बघा.
मे बी होऊ शकते की तुमचा एखादा विचार बनला असेल देशाबद्दल, जगाबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल, लाईक इलॉन मस्क बद्दल किंवा ट्रम्प बद्दल किंवा कोणाबद्दलही विचार बनलेत का नाही तुमचे? आणि त्यातले मोस्ट ऑफ द विचार हे मे बी हे जनरेटेड असतील सोशल मीडियामधनं, विविध ऍप्स ज्या तुम्ही वापरत असाल त्यातून विचार निर्माण झाले असतील. हे फेसबुक असेल, इन्स्टा असेल, हा व्यक्ती असा असा आहे. रियालिटी माहिती आहे का आपल्याला कोणाची? आपण उठतोय बसतोय का सगळ्यांसोबत? ते इव्हन आपल्या जीवनाचा भाग तरी आहेत का? ज्यांच्याबद्दल तुम्ही ओपिनियन करताय, ज्यांच्याबद्दल 24 तास आहेत त्याच्यापैकी काही झोपण्यात घालवताय, काही अभ्यासात, कामात घालवतायत. उरलेला वेळ जो तुम्ही देतायत तो खरंच त्या विचारांना, त्या लोकांना, त्या गोष्टींना देताय जे तुम्हाला मॅटर करतायत? असंच चालू आहे, अरे यार तो व्यक्ती असा असा आहे, तो असा आहे, चालू त्याच्यावर विचार. तो बनला पार्ट कॉन्शियस, सबकॉन्शियसचा. यार जग तर खूप वाईट आहे, जग संपत आलंय, जगामध्ये पुरेशा गोष्टीच नाहीयेत. या गोष्टी जर तुम्ही बघू लागलात, ऐकू लागलात किंवा तशा लोकांमध्ये राहू लागलात तर तुमच्यासाठी जग हे खूप छोटं झालं. त्यातून तुम्हाला जास्त आता गोष्टी मिळवता नाहीत येणार. आणि जेव्हा तुम्ही एक्सप्लोर करताय, ड्रीम बघताय, ते पूर्ण करण्यासाठी त्या वेळेनं धावताय, डिस्ट्रॅक्ट होत नाहीत तुम्ही, तर तुम्ही रोज एक नवीन आयाम, एक नवीन ऍस्पेक्ट, एक नवीन स्कोप अचीव्ह करणार. तुम्ही एक्सपांड होत राहणार. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे तुम्हाला जास्त प्रभावित नाहीत करणार, कारण की त्यांच्यामधली आता ताकद नसेल की तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करेल. तुम्ही बरेच सक्सेसफुल लोक ऐकले असतील की जे म्हणतात की मी सोशल मीडियावरतीच नाहीये, किंवा मी सोशल मीडियाचा वापरच करत नाही, किंवा माझ्या मोबाईलमध्ये ते ॲपच नाहीयेत. मी हे म्हणत नाही की आपण ते वापरले नाही पाहिजे. इट इज अ टूल टू कनेक्ट द वर्ल्ड. कोण कुठे असो आपल्याला ते कनेक्ट करता येते, पण त्याचा उपयोग कामासाठीच करा ना. जेवढं काम आहे, जेवढं तुमचं ध्येय आहे, त्याच्यामध्ये जेवढं काम होतं तेवढंच घ्या. विद्यार्थी आहात, तुम्हाला मोटिवेशन पाहिजे तर तुम्ही इन्स्टा, फेसबुकला एखादं 5-10 मिनिटं मोटिवेशनच बघितलं पाहिजे. खास ते सर्च करून तेच बघा. जे येते ते नका बघू अल्गोरिदम मध्ये. पण त्याची पण एक वेळ पाहिजे आणि तेवढीच पाहिजे. नाहीतर आपलं काय चालू आहे की फक्त ओपन केले, काहीतरी विचित्र आलंय, चला माकड आलाय, कुत्रा आलाय, हा काय चाललंय बघितलं, मग दुसरा व्हिडिओ, मग तिसरा व्हिडिओ, मग चौथा व्हिडिओ. त्यात ज्या गोष्टी बघतो त्या आपल्या जीवनाचा भाग बनून जातात. 2 तास बघितलं तर 2 तास मी माझं स्वप्न पूर्ण करायला जो द्यायला पाहिजे होता, छोटं मोठं काम केलं असतं त्या डायरेक्शन मध्ये, तर तो वेळ दिला मी इकडे. आणि त्याच्यातून गुड प्रॉडक्ट मिळते असं नाही. एक मोटिवेशनचा तर 10 डिस्ट्रॅक्ट करणारे व्हिडिओ आले. कुठे पूल कोसळतोय, कुठे पूर आलाय, कुठे लोक वाहून जात आहेत, कुठे प्राणी वाहून जात आहेत, असे काय व्हिडिओ झाले. कशी होणार माझी मेंटॅलिटी? मे बी जर मी ते काहीच बघितलं नाही तर माझं तो पूर्ण दिवस खूप फ्रेश असता, पण तो नाही राहिला का? विनाकारण बर्डन घेतलं. एक तर आपण फॅमिलीला खूप कमी वेळ देतो. पण बघा बऱ्याच वेळेस असं होतं की फॅमिली एकत्र आली ना तर काय बघायचं बाबा, कारण की आजकाल मूवी सगळे फॅमिली समोर बघण्यासारखे राहिले नाहीयेत. न्यूडिटी, गालगलोज, व्हायलन्स हे बऱ्याच वेळेस पार्ट बघितलंय, बनलेला आहे. म्हणून काय करतात लोक, न्यूज लावायला बघतात. आणि न्यूज चॅनल तर त्याच्यापेक्षा डेंजरस बनलेले आहेत आजकालचे. हे लिमिटेड थिंकिंग आहे ना की जग संपत आलंय, आता एलियन येणार, समुद्र होणार, सूर्य पृथ्वीवरती येणार, काय काय नाहीत बातम्या देत. किंवा एखादी छोटीशी इन्सिडेंट झालाय तर त्याला एवढं हे करणार की तुम्हाला असं डोक्यामध्ये महसूस होईल की आता खूप खराब आहे, खतरनाक आहे, काहीतरी संकट आहे मोठं. बघा तुम्ही तेच इंजेक्ट करतायत आणि ते पूर्ण फॅमिली बसून बघते. मग त्या फॅमिलीवर खुशीचा वर्षा होईल का दुःखांचा वर्षा होईल? बघा आपल्याला वाटतं की अरे काय कनेक्शन आहे, न्यूज चॅनल तिकडे दिल्लीमध्ये आहेत, आपण बघतो इकडे, त्याचा काय संबंध आहे? तर तुम्ही ऐकताय, पाहताय, ते व्हायब्रेशन्स जात आहेत तुमच्या गाण्यात आणि ते काय काय शब्द यूज करतात बघा एकदा चॅनलवर. किती निगेटिव्हिटी पसरवतायत. ते ऑप्टिमिस्टिक मध्यभागी राहून न्यूज चॅनल न्यूज देणं तो जमाना गेला आता. ते दूध डीडीवरती असायचं. बातमी कामापुरती दिली, संपला विषय. पूर्ण दिवसभराच्या बातमी 15-20 मिनिटातही मिळून जायच्या. नो मसाला, नो टीआरपी. आणि आता तसं नाही, एका न्यूजला कमीत कमी 2-2, 2.5 तास किंवा दिवसभर खेचतात. मग काय बोलणार? लोकांना काय आवडतंय? तर त्यांना निगेटिव्हिटी पाजा. ते सोशल मीडिया, व्हॉट्सअप फॉरवर्ड्स, किती किती गोष्टी येतात व्हॉट्सअपमध्ये, काय काय असतं चालू. हा मेसेज आहे, हा 100 लोकांना पाठवा, मग तुमच्यावरती हे बाबा प्रसन्न होतील. मग काही लोक होते, त्यांनी मेसेज वाचला, फॉरवर्ड नाही केला, घरामध्ये आईची मृत्यू झाली.
वडिलांचा अपघात झाला, मग तुम्ही जरी बघून याला इग्नोर केलं तर मग तुमच्या फॅमिलीसोबत तसं होईल, नाही तर 100 लोकांना फॉरवर्ड करा. किती टेन्शन आलं आता. तो एखादं नवीन नवीन सोशल मीडियावरती आलाय आणि त्याला हे मेसेज येतोय, त्याच्या आयुष्यामध्ये झटकाच असेल तो, अरे बाबा आता 100 लोकांना नाही, ते भले त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये 100 लोक नसतील तर तो काय करेल, कुणाला फॉरवर्ड करत बसेल. नाही तर माझ्या आईला काय झालं तर, माझ्या वडिलांना काय झालं तर, झालं सबकॉन्शियस मध्ये फिट. पार्ट होता का तो, बनला का नाही पार्ट. मे बी काही इन्सिडेंट घडेल त्याच्यासोबत, कारण की तो नेहमी त्याचा विचार करू लागलाय, घाबरू लागलाय. आणि सबकॉन्शियसली ज्या गोष्टी आपण त्याला फीड करू तो आणून देणार. सबकॉन्शियसला निगेटिव्ह पॉझिटिव्ह थोडे ना कळतंय. जो तुमच्या मधला व्यक्ती आहे, जो तुम्हाला सांगतोय भावा आज लेट करू रे, कायचा क्लास, कशाची एमपीएससी यूपीएससी, राहू दे रे पोस्ट बिस्ट, काय नसतंय, मजा करू, हे तुम्ही त्याला ऑलरेडी फीड केलेल्या गोष्टी आहेत, तो तुमच्याशी बोलतोय. आणि तुम्ही त्याला जर चांगल्या गोष्टी फीड केल्या तर तो म्हणेल की बाबा बाकीचे काही करू, मी वेळेवर जाते, मी वेळेवर पोहोचतो, मी गोष्टी करतो, मी पार्टिसिपेट करतो, मी एकटा पण करेल. मग त्यासाठी तुम्हाला तेवढं मधलं कॅरेक्टर स्ट्रॉंग बनावं लागेल. ते आपलं स्ट्रॉंग नाही, आपलं ते खूप लूज आहे, अफेक्टेड आहे ते. कळालं. आपण जे काय बघणार आहेत, जे काय विचार करतोय, तो मधला व्यक्ती ऐकतोय. तुम्ही सगळ्या जमान्यापासून लपू शकता गोष्टी, सगळ्यांपासून लपू शकता, स्वतःपासून लपू शकता का, तो स्वतःमध्येच तो मधला व्यक्ती आहे. सबकॉन्शियस जे विचार तुम्ही ऐकताय, जे थॉट्स तुम्ही ऐकताय, सध्या ब्रेनमध्ये तुमच्या जे थॉट्स आहेत ते तुम्हाला बोलले जात आहेत, तर तो व्यक्ती, तो म्हणजेच तुम्ही आहेत. लहानपणापासून तुम्ही त्याला जे काय दिलंय, कालपासून, परवापासून, गेल्या महिन्यापासून, गेल्या वर्षीपासून जे काय दिलंय, त्याचा परिणाम तो आहे. त्याला रिवायर करता येतं, पण त्यासाठी तेवढी विल पॉवर लागते, त्यासाठी क्रिटिकल थिंकिंग लागते. कोणताही विचार जर माझ्या डोक्यात आलाय तर का आलाय, कोणतीही न्यूज माझ्यासमोर आली तर ती का आली आहे, ती खरी आहे का खोटी, दुसरा अँगल काय असू शकतो, हे विचार करण्याची कुवत त्या मधल्या व्यक्तीत असली पाहिजे. आणि ते आपण घालून बसलोय का, आपल्याला इझी गोष्टी आवडतात. म्हणले ना कोणीतरी हे खराब आहे, ते खराब आहे. चहामध्ये झंडूबाम टाकून पिल्यानं डोकं कायमचं राहतं. आलंय ना का, कुठं रिसर्च करायची गरज नाही, घ्या चहा, बनवा, करा, झंडूबाम टाका, प्या. असं आलेलं नाही कधी, सांगतोय तुम्हाला, लोक ते पण करायला बसले. किती नुसके येतात असे चित्र विचित्र. चेक कुणीच करणार नाही ती खरं आहे खोटं आहे, त्याच्या मागे काय रिझन आहे का, काही फक्त लाईक्स मिळण्यासाठी केलेली गोष्ट आहे, हे विचार केला पाहिजे आपण.